पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। भाजपला विधान परिषद निवडणुकीची धास्ती। भाजपचे नगरसेवक, सदस्य आणि सभापती टूरवर रवाना। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे। मतफुटीची शक्यता आणि पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चांमुळे भाजपने आपल्या समर्थक सदस्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष रणनीती आखली आहे। सातारा आणि सांगली जिल्ह्यातील भाजपचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समितीचे पदाधिकारी आज एकत्र जमले असून त्यांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात येत आहे। सातारात सांगली विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप अलर्ट मोडवर आल्याचे चित्र दिसत आहे। निवडणुकीत कोणतीही मतफूट होऊ नये आणि पक्षाच्या उमेदवाराला अपेक्षित मतदान मिळावे यासाठी भाजपने आपल्या समर्थक मतदार सदस्यांना अज्ञातस्थळी हलवण्याचा निर्णय घेतला आहे। सातारा आणि सांगली जिल्ह्यातील भाजपचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे पदाधिकारी आज साताऱ्यातील एका कारखान्यावर एकत्र जमले। येथून त्यांना विशेष नियोजनानुसार टूरवर अथवा अज्ञातस्थळी रवाना करण्यात येणार आहे। दरम्यान महायुतीतील काही ठिकाणी अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत। विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर केलेली नसल्याने उत्सुकता वाढली आहे। याच पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे। महायुतीतील अंतर्गत नाराजीचा फायदा विरोधी उमेदवारांना होणार का, याबाबतही राजकीय चर्चांना उधाण आले आहे। विधान परिषद निवडणुकीत कोणताही धोका पत्करायचा नाही, या भूमिकेतून भाजपने खबरदारीचे पाऊल उचलले असून सर्व सदस्यांना अज्ञातस्थळी पाठवून पक्ष संघटना पूर्णपणे सतर्क असल्याचे दाखवून दिले आहे। एकूणच सातारात सांगली विधान परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले असून प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार आहे। भाजपची ही रणनीती कितपत यशस्वी ठरते आणि महायुतीतील नाराजीचा निवडणुकीवर काय परिणाम होतो, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड।